कल्याण डोंबिवली निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची समन्वय समिती आता गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या 2 बैठका देखील पार पडल्यात। युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। या संदर्भात शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात चर्चा करण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली संदर्भात देखील चर्चा सुरू आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जी समन्वय समिती आहे त्यातील एक सदस्य शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की चर्चा कुठपर्यंत आली आहे आणि नक्की काय ठरलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आलेल्या या सार्वजनिक निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाचे युतीच्या संदर्भात अनेक दिवसापासून चर्चा चालू आहे आणि आता अंतिम बोलणी चालू आहे। महायुतीची ही बैठक या 2 दिवसातच संपन्न होईल आणि महायुतीची यादी जाहीर होईल। महाराष्ट्रात युतीची सत्ता आहे, देशात युतीची सत्ता आहे आणि सगळीकडे महायुतीवर नागरिकांचा मतदारांचा विश्वास आहे। या महाराष्ट्रात असलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला होणार आहे। मग तिथेही महायुती आपण युतीच्या माध्यमातून आपण लढलं पाहिजे या हेतूने या 19 महानगरपालिकेची युतीचे बोलणे अंतिम टप्प्यात आहे। आज आणि उद्या ते संपूर्ण यादी डिक्लेअर होईल अशी मला आशा आहे। सर, कल्याण डोंबिवली संदर्भात काय फॉर्म्युला ठरला आहे का? 2 ते 3 दिवस सतत चर्चा चालू होत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे किती नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक आहेत आणि त्या संदर्भात ज्या निवडून येणार शीट त्या निवडून येणाऱ्या शीटवर अंतिम चर्चा झालेली आहे। सकारात्मक बोलणी झालेली आहे आणि नक्की मला विश्वास आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिका युतीचीच सत्ता येईल आणि बोलणी निष्पन्न होईल। हे होते शिवसेना आमदार राजेश मोरे। त्यांनी त्यांच्या आसपास म्हणणं आहे की 2 दिवसात युती संदर्भात चर्चा संपेल आणि उमेदवारांची नावं समोर येतील आणि युती जवळपास निश्चित आहे। कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी, डोंबिवली।